हेड पुणे ओएसएस फर्टिलिटी. आज आपण वन डे ओएसएसचं कॉन्फरन्स इथे करतो. सो मी माझं ओरिएंटेशन मराठीत देतो, त्यानंतर मग कृष्णा सर इंग्लिशमध्ये देतो. सो आज आपण वन डे कॉन्फरन्स करत आहोत इथे. आणि रिसेंटली ओएसएसनी आमचा लोगो जो ठरवला आहे इन द गुड हँड्स ऑफ सायन्स. सो प्रेससाठी नवीन इन्फॉर्मेशन दिसत आहे की वी आर ऑलवेज अपडेटिंग आवर सेल्स विथ सायन्स. आम्ही प्रत्येक वेळेला आपण स्वतःला अपडेट करतो आहे आणि वी बिलीव्ह की बाकीच्यांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण आपण अपडेट केलं पाहिजे सायन्समध्ये. आणि त्यासाठी आपण ही कॉन्फरन्स करत आहोत. सायन्स टचेस ॲट डिफरंट पॉईंट्स. वेगवेगळ्या पॉईंट्सला आपल्याला सायन्सची गरज लागते. बेसिकली नॉलेज आहे, नॉलेज शेअरिंग आहे, त्यासाठी कॉन्फरन्स आहे. सायन्स रिसर्चमध्ये पण येतं. सो ओएसएसमध्ये जेव्हा आम्ही आमचं काम करतो आहे त्यावेळेला रिसर्चवरती फोकस करून तिथे पण आपण सायन्स वापरतो. सायन्स क्लिनिकल पार्टमध्ये पण येतं की हे सगळं रिसर्च तेव्हाच युजफुल राहील ज्या वेळेला ते सायन्स आपण पेशंटच्या बेनिफिटसाठी वापरू किंवा लोकांच्या बेनिफिटसाठी वापरू. सो तिथे पण आपलं सायन्स येतं. सो त्यासाठी पण आपण सायंटिफिकली करेक्ट गोष्ट ट्रीट करणं खूप महत्त्वाचं आहे. आज आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. बरेचसे पेशंट्स गुगलवरनं पण ट्रीटमेंट घेतात, डॉक्टर गुगलवर. ओके, सो बऱ्याच वेळेला पेशंट्स आम्हाला अनेक प्रश्न विचारतात की हे ट्रीटमेंट तुम्ही आमचं करा. डायरेक्टली येऊन सांगतात की आमचं हे ट्रीटमेंट करा किंवा आम्हाला हे करायचं आहे. सो त्यावेळेला त्यांना सायंटिफिक वेमध्ये किंवा करेक्ट वेमध्ये सांगायला लागतं की तुमच्यासाठी काय योग्य आहे किंवा काय चॉईसेस आहेत. काही वेळेला एक ट्रीटमेंट योग्य नसते, चॉईस किंवा त्यांना ऑप्शन्स सांगायला लागतात, ट्रीटमेंटचे कारण सांगायला लागतं. डायग्नोसिस, सायंटिफिक बेसिस आणि एव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट आणि इंडिव्हिज्युअलाइज पेशंट केअर. म्हणजे प्रत्येक पेशंटसाठी सेम ट्रीटमेंट लागू पडणार नाही. प्रत्येक पेशंटसाठी एक औषध पण वेगवेगळ्या प्रकारे काम करू शकतं हे पेशंटला सांगायला लागतं. आणि त्यामुळेच या वर्षीचा आमचा लोगो किंवा या वर्षाचं आमचं जे प्लॅनिंग आहे ते इन द गुड हँड्स ऑफ सायन्स आहे की याच्यावरती आम्ही फोकस करणार आहोत. इन द गुड हँड्स ऑफ सायन्समध्ये आम्ही आमच्यातर्फे आज वर्कशॉप आणि कॉन्फरन्स करतच आहोत फुल डेसाठी, जे की डेलिगेट्ससाठी, जे की जनरल गायनेकॉलॉजिस्ट आहेत त्यांच्यासाठी युजफुल राहील ही इन्फॉर्मेशन. पण त्याचबरोबरीने आपण हाच कन्सेप्ट घेऊन इन द गुड हँड्स ऑफ सायन्स हा कन्सेप्ट घेऊन आपण पेशंट्सकडे पण जाणार आहोत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरनं किंवा कॅम्प्समधनं. आणि हे इन्फॉर्मेशन आपण त्यांच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत की योग्य प्रकारे सायंटिफिक ट्रीटमेंट घेणं किती गरजेचं आहे आणि एव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट घेणं किती गरजेचं आहे. आणि ती जर आपण घेतली तर आपण अयोग्य ट्रीटमेंटपासून स्वतःला वाचवू शकू आणि डिलेड ट्रीटमेंट्सपासून पण वाचू शकू. म्हणजे डिलेड ट्रीटमेंट्स घेणं पण आजकालच्या जगामध्ये असं झालं की त्याच्यामुळे सुद्धा नुकसान होऊ शकतं आपलं स्वतःचं. आणि फर्टिलिटी सेक्टरमध्ये स्पेशली ते खूप इम्पॉर्टंट आहे. आज आपण फर्टिलिटीबद्दल इतकं का बोलतोय कारण दर 6 पेशंट्स मागे, दर 6 पर्सन्स मागे एका पर्सनला फर्टिलिटीचा इश्यू होतो किंवा एका कपलला फर्टिलिटीचा इश्यू होतो. इतकं त्याचं इन्सिडेन्स वाढलेला आहे. सो नंबर ऑफ IVF सेंटर्स वाढत आहेत, नंबर ऑफ फर्टिलिटी कन्सल्टेशन्स आमचे वाढत आहेत. त्याचं कारणच हे आहे की आय फील पोल्युशन, प्लास्टिक्स आणि पेस्टिसाइड्स हे 3 P's आपण आयुष्यातनं काढू शकत नाही. मेट्रोजमध्ये, स्पेशली पुण्यासारख्या मेट्रोजमध्ये या 3 गोष्टी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाले, जिथे आपण खूप कमी वेळात त्यांच्यापासून आपलं संरक्षण करू शकतो. बऱ्याचशा गोष्टी आपण प्लास्टिक्समधनं घेतो, पाणी प्लास्टिक्समधनं घेतो, पेस्टिसाइड्स आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमुळे फर्टिलिटी ऑन डिक्लाईन आहे. मेल फर्टिलिटी असेल किंवा फिमेल फर्टिलिटी असेल. 5 वर्ष आपण लवकर फर्टिलिटी डिक्लाईन करतो. वेस्टर्न पॉप्युलेशनमध्ये 35ला 35 फिमेल्स एज असेल तर फर्टिलिटी डिक्लाईन होतं असं पेपर्समध्ये आहे. तर इंडियन सिनारिओमध्ये ते 5 इयर्स अर्लियर आहे. आणि याचे पण पेपर्स आले. एशियन पॉप्युलेशनमध्ये 5 इयर्स अर्लियर फर्टिलिटी डिक्लाईन होते. आणि त्यामुळे एग्सचा काउंट झपाट्याने कमी होतोय. पूर्वी आमच्याकडे येणाऱ्या पेशंट्स मागे हार्डली 10 ते 20% कपल्समध्ये एक काउंट कमी असायचा आणि काही कारण नाही त्याचं फर्टिलिटी डिक्लाईनसाठी. आज आम्ही बघतोय तर लो रिझल्टचे पेशंट जे आमच्याकडे येतात ते ऑलमोस्ट 30 to 40% ऑर मोर दॅन दॅट पेशंट्स एक रिझल्ट कमी आहे म्हणून येतात, स्पर्म काउंट कमी आहे म्हणून येतात, स्पर्म मोटिलिटी प्रॉब्लेम्स म्हणून येतात. सो फर्टिलिटी इश्यूज बेसिकलीच खूप वाढलेले आहेत. आणि हे 3 P's एक इम्पॉर्टंट रिझन आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलचा अवेअरनेस क्रिएट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तो लवकर क्रिएट झाला तर ॲटलिस्ट एजचा क्रायटेरिया तरी आपण त्याच्यातनं बाहेर काढू शकतो. कारण जसं जसं एज वाढत जाईल तशी तशी फर्टिलिटी ऑन द डिक्लाईन आणखीन वाढत जाईल. आणि त्यासाठी अवेअरनेस क्रिएट करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अवेअरनेस सायंटिफिक वेमध्ये क्रिएट करण्यासाठी इन द गुड हँड्स ऑफ सायन्स आपण सांगतो आहे.
सो मला असं वाटतं की तुमच्या मार्फत जे मीडिया मार्फत आपण ग्रासरूट लेवलपर्यंत जात असतो, तुमच्यामध्ये ती पॉवर आहे, तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात, त्यामुळे तुमच्या मार्फत आपण लोकांपर्यंत जर हे मेसेज देऊ शकतो की सायंटिफिक वेमध्ये, करेक्ट वेमध्ये जर आपण गेलो तर योग्य मार्गदर्शनामुळे आपली ट्रीटमेंट योग्य प्रकारे वेळेमध्ये आणि सायंटिफिक वेने होऊ शकेल, आणि रादर दॅन गोईंग टू सम नॉन सायंटिफिक वेज. बऱ्याच वेळेला आमच्या फर्टिलिटी सेक्टरमध्ये येणारे पेशंट्स अंधश्रद्धेवरती किंवा त्याच्यावरती पण विश्वास ठेवून त्या ट्रीटमेंट्स घेत राहतात आणि आमच्याकडे उशीर येतात. सो हा मेसेज देण्यामागचा उद्देश म्हणजे आजची कॉन्फरन्स आणि इन द गुड हँड्स ऑफ सायन्स हा लोगो आहे. थँक्यू. तो ये जो फर्टिलिटी सेंटर था, हम 2009 में एक छोटा सा सेंटर हैदराबाद में शुरू किया था. 15 साल हो गए. अभी इंडिया में मोस्ट ऑफ द स्टेट्स वी आर देयर, अराउंड अबाउट 32 क्लिनिक्स एज ऑफ नाउ, एंड आवर एजेंडा हैज बीन वेरी सिंपल. जो भी ट्रीटमेंट हम करेंगे एथिकली करेंगे और ट्रांसपेरेंसी रहेगा ट्रीटमेंट. अक्सर ये होता है फर्टिलिटी में कि पेशेंट कहीं चले गया, ट्रीटमेंट हो गया, तो उसका कोई डॉक्यूमेंट्स ही नहीं होता है. अगले सेंटर जाते हैं तो क्या क्या पेशेंट को भी पता नहीं है और अगला क्या करना है डॉक्टर को भी काफ़ी बार समझ नहीं आता है. तो वी सेड ट्रांसपेरेंसी को क्रिएट करना इज द नीड ऑफ द आवर. तो हम जो भी ट्रीटमेंट के कागजात डॉक्यूमेंट्स रहते थे सारे पेशेंट्स को देने शुरू कर दिया, एंड वी ब्रॉट दैट रेवोल्यूशन. नाउ इट्स मैंडेटरी कि इंडियन लॉ, गवर्नमेंट ऑल्सो स्टैंड लॉ where documents are important, her reporting. So in the last 15 years, we have ensured, we work towards ensuring all our treatments are ethical, scientific, transparent, and that's how now we are one of the leading brand and the leading voice in the fertility sector in the country. Few other things, you know, fertility है, अभी infertility हो रहा है, बांझपन है, आ रहे हो, treatment कर रहे हो. I think we have done our best in that segment. But ये जो टेक्नोलॉजी है IVF में जो हम कर रहे हैं, इसके कुछ एडिशनल एक्सटेंशंस या बेनिफिट्स भी है. एंड वन ऑफ द बिगेस्ट थिंग दैट वी वांट टू टेल इन फ्रंट ऑफ दिस प्रेस टुडे इज, हमने एक यूनिक इनिशिएशन इंडिया में शुरू किया था, वो है फर्टिलिटी प्रिजर्वेशन. कैंसर पेशेंट्स में अक्सर ये होता है, डायग्नोसिस होते ही सबको जान बचाने का, दैट्स द मोस्ट इम्पॉर्टेंट स्टेप. बट नोबडी इज थिंकिंग कि आजकल का कीमो रेडियोथेरेपी इतना एडवांस हो गया कि 10-15 साल ट्रीटमेंट के बाद लाइफ को कोई प्रॉब्लम नहीं होता है. मगर एज अ पार्ट ऑफ कीमो रेडियोथेरेपी इनका टेस्टिस या ओवरी में डैमेज हो जाता है, जिससे इनका फर्टिलिटी प्रॉब्लम हो जाता है. कोई इनका फ्यूचर फैमिली, प्रेगनेंसी, चाइल्ड बर्थ के बारे में इनिशियली नहीं सोच रहे. देन आजकल ना हम प्रिजर्व कर सकते हैं स्पर्म को, एग को, एम्ब्रियो को, ओवरी टिश्यू, टेस्टिकुलर टिश्यू, सब कुछ फ्रीज हो सकता है. सो कैंसर ट्रीटमेंट से पहले अगर हम ये छोटा सा स्टेप लेते हैं और उनका फर्टिलिटी को प्रिजर्व कर देते हैं, 3 या 5 साल के बाद जब उन्हें फैमिली स्टार्ट करना है, अगर सही में बॉडी में डैमेज हो गया तो इस फ्रोजन टिश्यू से अपने खुद के बच्चे होने के बिल्कुल पॉसिबिलिटी है. और इन द लास्ट 10 years वी हैव हेल्प्ड अ लॉट ऑफ सच कैंसर पेशेंट्स. I think fertility preservation, we started in the year 2009 and we've gone a long way. I think that's one of the biggest achievements apart from fertility what Oasis has done. You know, male infertility is on the rise. So we started this initiation, Andro Life, which is exclusive male fertility clinics. You know, female में fertility problem है, सासू माँ या माता जी उनको गायनेकोलॉजिस्ट के पास ले जाते हैं और ट्रीटमेंट हो जाता है. अगर पुरुषों में बांझपन की प्रॉब्लम है या लैंगिक समस्या है तो हम बात करने में झिझकते हैं. शायद फ्रेंड से भी बोलने में या डिस्कस करने में हमें काफ़ी सारा कंसर्न, शर्म होता है. तो वी सेड नो, वी वांट एन एक्सक्लूसिव प्लेटफॉर्म व्हिच इज एंड्रो लाइफ. एंड अगेन नाउ वी आर ensuring that every clinic of Oasis there's an Andro Life and men get to speak up and we give the right scientific treatment for male fertility. Male fertility is on a rise. You know, अगर हम 20 साल पहले देखते थे तो बांझपन सिर्फ महिलाओं का समस्या था, पुरुषों से भी इनफर्टिलिटी होता है ऐसा हम कभी मानते ही नहीं. पर आज टाइम आ गया है, इनफर्टिलिटी इज अ प्रॉब्लम ऑफ द कपल. फीमेल में कितना प्रॉब्लम होता है, इक्वली मेल में भी उतना ही प्रॉब्लम होता है. एंड सर बता रहे थे कि नो द लाइफस्टाइल इज ऑल चेंज एंड दैट्स व्हाई सो मच ऑफ male infertility is happening. So again, Oasis through Andro Life is ensuring that we cater to the needs of male infertility in a very
साइंटिफिक वे, एंड लास्ट इज आवर एकेडमिक्स. हम 15 साल में काफ़ी सारा लेटेस्ट साइंस और टेक्नोलॉजी इंडिया में हर पेशेंट को, हर दरवाजे को पहुंचने में काफ़ी प्रयास किया है हमने. एक पॉइंट था अर्ली 2000s में जहाँ हमें लगता था कि ये सारे चीज़ सिर्फ वेस्टर्न वर्ल्ड में हो गया. ऑस्ट्रेलिया जाओ, यूएस जाओ, लंदन जाओ. इनफैक्ट मोस्ट ऑफ अस हैव बीन इन यूके, ऑस्ट्रेलिया फॉर आवर ट्रेनिंग. इंडिया में इतना काम नहीं चलता था और हमें लगता भी था कि टेक्नोलॉजी इंडिया तक शायद नहीं पहुँचेगा. वी हैव रीच्ड अ पॉइंट जहाँ हम ये साइंस, टेक्नोलॉजी, जो भी ट्रीटमेंट अमेरिका या ऑस्ट्रेलिया, लंदन में होगा, आज पुणे में एंड एवरी सेंटर वे वी डूइंग इट्स अवेलेबल. So India is not lagging in terms of the latest science, advances, everything. I think we don't have to be worried. Patients have to get this awareness. Time बहुत important होता है fertility treatments में. आप एक दो साल हो गया ट्राई कर रहे हो, नहीं हो रहा, तो जल्द से जल्द डॉक्टर को देखिए और समझिए कि आपकी प्रॉब्लम क्या है. इससे जो है ट्रीटमेंट में आसानी होगी और जल्द से जल्द होगा. So through these conferences, and we have our own training institute, which is the Oasis School for Human Embryology and Reproduction, जहाँ हम fellowship courses भी करते हैं. We want to ensure that just not the patients are coming, we want to train the doctors at district level पे, तालुका level पे. We want to impart knowledge. अगर हम उन्हें ट्रेनिंग देंगे तो वो लोग ना जो छोटे प्रॉब्लम्स हैं बेसिक लेवल पे हैंडल कर देंगे तो प्रेगनेंसी आसान हो जाएगा. अगर उससे भी बढ़ के कोई कॉम्प्लिकेशन है जो तालुका लेवल पे हैंडल नहीं किया जाता है, then I think they come to cities like Pune or Bombay or Hyderabad, Bangalore, and we are there as experts to give them the best. So I think training is one of our important core values at Oasis, and we've done our best to impart about it. So I think these are a few achievements that Oasis has done in the last 15 years, and this is what has helped us to become the leading voice in the fertility segment, and that brings us to proudly say, I think Oasis brings everything in the good hands of science. सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणजे ऑलरेडी काहीतरी झालेलं आहे, फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे, तेव्हा जेव्हा आपण ट्रीट करतो त्याला सेकंडरी प्रिव्हेन्शन. आपण प्रायमरी प्रिव्हेन्शनच्या गोष्टी बोलत नाही. मॅडमचा क्वेश्चन खूप चांगला आहे. प्रायमरी प्रिव्हेन्शन खूप इम्पॉर्टंट आहे की आपण हे प्रिव्हेंट कसं करायचं. फर्टिलिटी प्रॉब्लेम्सच येऊ नयेत. आम्हालाही ॲज अ डॉक्टर वाटतं की फर्टिलिटी प्रॉब्लेम्स येऊ नयेत, आणि त्यासाठीच ओएसिसनी मागच्या वर्षी मी मनस्वी प्रोग्राम लॉन्च केला. मी मनस्वी म्हणजे आय विल डिसाईड फॉर मायसेल्फ की मला काय करायचं आहे. आपण ओएसिसतर्फे सोशल प्रोग्राम आपण करत असतो दरवर्षी, आणि मी मनस्वी प्रोग्रामतर्फे आपण महिलांसाठी हे डिसाईड केलं की त्यांनी त्यांच्या फर्टिलिटीचं स्टडी करावं ॲट द एज अराउंड 25 to 30, की ज्या वेळेला डिसाईड होत नसतं की मॅरेज करावं का, आपण करिअर चॉईसकडे जावं का, स्पोर्ट्समध्ये जावं का, आणखीन काही करावं, याच्याबद्दल जेव्हा डिसाईड होत नसतं त्यावेळेला एक सिम्पल टेस्ट करून, ओव्हेरियन रिझर्व टेस्ट करून आपण, किंवा सिमेंट टेस्टिंग करून पुरुषांनी बघावं की आपली फर्टिलिटी कशी आहे, आणि त्यानुसार त्यांनी डिसिजन घ्यावा. लाईफमध्ये प्रत्येकाला हक्क आहे हायर स्टडीजला जाण्याचा. मी माझ्या 2 डॉटर्स आहेत, मी त्यांना फोर्स नाही करू शकणार की तुम्ही आत्ता मॅरेज करा, कारण दॅट इज द आयडियल एज फॉर मॅरेज. आयडियल एज इज नेव्हर आयडियल फॉर दॅट पर्टिक्युलर वुमन किंवा दॅट पर्टिक्युलर गर्ल. प्रत्येकासाठी आयडियल एज वेगळं असू शकतं, प्रत्येक कुणाला काहीतरी वेगळं व्हायचं. सो आयुष्यामध्ये प्रत्येकाला हक्क पाहिजे, आणि त्यासाठी आम्ही मी मनस्वी कॅम्पेन सुरू केलं ओएसिसतर्फे. आणि मी फॉर्च्युनेट होतो की ऑल महाराष्ट्र ओबीजीवाय सोसायटीचा मी जॉईंट सेक्रेटरी आहे. सो जे कॅम्पेन मी ओएसिसमधून सुरू केलं ते मी ऑल ओव्हर महाराष्ट्र पण स्प्रेड करतोय, आणि त्याचे अनेक लेक्चर्स आणि सेमिनार्स मी पब्लिकसाठी आणि डॉक्टरसाठी पण घेतले की हा अवेअरनेस क्रिएट करणं डॉक्टरांची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की महिलांनी त्यांच्या फर्टिलिटीचा जस्ट अभ्यास करावा त्या एजला, आणि त्या एजला जर फर्टिलिटी कमी असेल किंवा ओव्हेरियन रिझर्व कमी असेल तर डिसिजन घ्यावा की मला जर करिअरला जायचं तर मी माझी फर्टिलिटी फ्रीज करू शकतो किंवा शकते. पुरुष पण आपली फर्टिलिटी फ्रीज करू शकतात, महिला पण आपली फर्टिलिटी फ्रीज करू शकतात, आणि मग काही वर्षांनी जेव्हा ते स्टेबल होतील तेव्हा ते फ्रोझन वापरून आपले प्रेग्नन्सी करू शकतात. पण नॅचरल प्रेग्नन्सी झाली तर मग वेल अँड गुड, पण ॲज अ प्रिव्हेन्शन त्यांनी काहीतरी करून ठेवलेलं आहे स्वतःसाठी. सो जेव्हा आपण इंडियन सिनारिओकडे बघतोय की फर्टिलिटी तर लवकर डिक्लाइन होती पण आपले एज ऑफ मॅरेज वाढते, तर ऑफकोर्स ही जागरूकता निर्माण झाली पाहिजे की आयडियल एज ऑफ मॅरेज समवेअर अराउंड 30 असेल, मे बी फ्यू इयर्स प्लस मायनस.
पण चाइल्ड बेअरिंग किंवा एज ऑफ मॅरेज हे अराउंड 30च्या पुढे जेव्हा जाईल तेव्हा फर्टिलिटी इश्यूज येऊ शकतात इंडियन पर्स्पेक्टिव्हचा विचार करता. म्हणजे ऑफकोर्स 30 हा फिगर तुम्हाला देणार नाही असं हायलाईट करणं चुकीचं राहील. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की आयडियल एज इज नॉट आयडियल एज फॉर एव्हरी पेशंट, पण फर्टिलिटी टेस्टिंग इज इम्पॉर्टंट अँड मेकिंग युअर फर्टिलिटी चॉईसेस इज इम्पॉर्टंट. तुम्हाला जर तुमचे चॉईसेस वाटले की तुम्हाला मॅरेज करायचे आता की माझी फर्टिलिटी कमी आहे, गो फॉर मॅरेज, गो फॉर चाइल्ड बेअरिंग. पण तुम्हाला जर असं वाटलं की नाही मला आता मॅरेजला मी प्रिपेअर्ड नाही आहे की आय एम नॉट फाइंडिंग माय राईट पार्टनर, असं कधी कधी होतं. इव्हन 35-38ला पण माझ्याकडे महिला येतात की आय एम नॉट फाइंडिंग अ राईट पार्टनर आणि नाव आय एम टू गो फॉर फर्टिलिटी फ्रीजिंग. येस, दे हॅव ऑप्शन ऑफ फर्टिलिटी फ्रीजिंग. ते 2 स्टेप प्रोसिजर आहे. पहिल्या स्टेपमध्ये आपण फर्टिलिटी फ्रीज करतो आणि सेकंड स्टेपमध्ये आपण ते एग्स फ्रोझन एग वापरू शकतो IVF साठी. सो दॅट कॅन बी व्हेरी वेल टेकन. व्हेरी गुड मेसेज टू गिव्ह.